सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 15वा ओवी क्रमांक 276 पासून आता सुरुवात करूयात. तेथ ही उपाधीचा ओथंबा घेऊनी श्रुती उभविती जिभा मग नाम रूपाचा बडंबा करीती वाया. त्याच्या ठिकाणी उपाधीचा आश्रय करून श्रुती लांब लांब जिभा काढून नामरूपाची व्यर्थ बडबड करीतात. असो, पै भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना वळघले पुढती नयो या निघाले पैजा जेथ. परंतु अशा स्वरूपाच्या ठिकाणी प्राप्त होण्याकरिता स्वर्ग व संसार यांना कंटाळून जे मुमुक्षु पुन्हा माघारे येणार नाहीत अशा पैजेने योगज्ञानाकडे निघाले. संसाराची या पाया पुढा पळती वीत राग होडा ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घालीती मागा. आणि संसाराच्या हातावर हात मारून त्याच्या पुढे वैराग्य संपन्न धूम ठोकीत असता कर्माने प्राप्त होणारे अत्यंत मोठे ऐश्वर्य जे ब्रह्मपद त्यालाही ओलांडून मागे टाकतात. अहंतादी भावा आपुलिया झाडा देऊनी आघवेया पत्र घेती ज्ञानिये जया मूळ घरासी. अशा स्थितीतही वैराग्य किंवा ज्ञानसंपन्न आपण आहोत अशा तऱ्हेचा सूक्ष्म अभिमान राहण्याचा संभव आहे. त्याचाही झाडा देऊन जे विचारवान मुमुक्षू आपल्या मूळ घराप्रत म्हणजे निजस्वरूपाप्रत प्राप्त होण्याकरिता दाखला घेतात. पै जेथुनी हे एवढी विश्वपरंपरेची वेलांडी वाढती आशा जैसी कोरडी निदैवाची. ज्या निजस्वरूपाच्या ठिकाणी एवढा विश्वपरंपरेचा वेल वाढला आहे असे सामान्य शास्त्रे किंवा लोक म्हणतात, परंतु ते म्हणणे व्यर्थ आहे. ज्याप्रमाणे भाग्यहीन पुरुषाच्या आशेचा वेल वाढत असतो त्याचप्रमाणे निजस्वरूपाच्या ठिकाणी विश्वपरंपरेची कहाणी आहे. जिये का वस्तूचे नेणणे आणिले थोर जगा जाणणे नाही ते नांदविले जेणे मी तू जगी. कारण ज्या परमात्म वस्तूचे न जाणणे म्हणजे अज्ञान हेच विश्वाच्या ज्ञानास थोरपणा आणते आणि त्या अज्ञानानेच कालत्रयी नसणारा मी तूपणा जगतात नांदविला आहे. पार्था ते वस्तू पहिले आपण पै आपुले पाहिजे जैसे हिंवले हिंव हिवे. अर्जुना, ह्या रीतीने विश्वाच्याही पूर्वी असलेले जे ब्रह्म तेच आपले निज स्वरूप आहे असे पाहिले पाहिजे. ज्याप्रमाणे थंडीने थंडीलाच विषय करायचा त्याप्रमाणे होय. आणि कही एकतया ओळखण असे धनंजया तरी जया का भेटलिया येण्याची नाही. हे धनंजया, ते निजपद म्हणजे आत्मस्वरूप ओळखण्याची आणखी एक खूण अशी आहे की ज्या स्वरूपाची भेट झाली असता त्या ठिकाणाहून पुन्हा परत येणे घडत नाही. परितया भेटती ऐसे जे ज्ञाने सर्वत्र सरीसे महाप्रलयांबुचे जैसे भरले पण. महाप्रलयकाली जसे सर्वत्र जलमय होते तसे जे ज्ञानाच्या योगाने सर्वच परिपूर्ण सच्चिदानंद परब्रह्मास आत्मरूपाने जाणतात त्या व्यतिरिक्त दुसरी प्रतीती त्यांना होतच नाही. अशा रीतीने ब्रह्मस्वरूपास भेटतात. श्लोक 5. निर्मानमोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञैर्गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत्. अर्थात ज्यांच्यापासून मान म्हणजे अहंकार, गर्व व मोह म्हणजे अविवेक हे दोन्ही दोष निघून गेले आहेत. संग म्हणजे आसक्ती हाच दोष ज्यांनी जिंकला आहे. परमात्म्याचे स्वरूप पाहण्यामध्ये जे तत्पर आहेत, ज्यांचे सर्व काम विशेषतः निवृत्त झाले आहेत, सुख व दुःख या नावांच्या द्वंद्वांनी ज्यांना सर्वथा सोडले आहे असे विवेकी अनादी अज्ञानरहित त्या अव्यय पदाला प्राप्त होतात. जया पुरुषांचे कामन सांडोनी गेले मोहमान वर्षांती जैसे घन आकाशाते. वर्षा ऋतूच्या अखेरीस ज्याप्रमाणे मेघ आकाशात सोडून जातात
त्याप्रमाणे ज्या पुरुषाचे मनाला मोह व अभिमान आपण होऊन सोडून जातात. निकवड्या निष्ठुरान उबगीजे जेवी सोयरा, तैसे नागवती विकारा वेंटाळू जे. निर्धन व निष्ठुर अशा मनुष्यास ज्याप्रमाणे त्याचे आप्त सोडतात, त्याप्रमाणे जे विकारांचे सपाट्यात सापडत नाहीत. फळली केळी उन्मुळे, तैसी आत्मलाभे प्रबळे, तयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. केळीला केळी आल्यावर ती जशी उन्मळून पडते, तशा आत्मस्वरूप लाभाच्या प्रबलतेने ज्यांच्या क्रिया हळूहळू बंद पडू लागतात. आगी लागलिया रुखी, देखोनी सैरा पळती पक्षी, तैसे सांडिले अशेखी विकल्पी जे. वृक्षाला आग लागल्यावर त्यावर बसणारे पक्षी ज्याप्रमाणे तो सोडून जातात, त्याप्रमाणे ज्यांना सर्व विकल्प सोडून जातात. आईके सकळ दोष तृणी, अंकुरी जती जिये मेदिनी, तिये भेदबुद्धीची कहाणी नाही जयाते. ज्या भेदबुद्धीरूप पृथ्वीवर सर्व दोषरूप तृणाचे अंकुर फुटतात, त्या भेदबुद्धीची ज्याला गोष्ट सुद्धा माहीत नाही. सूर्योदया सरीसी, रात्री पळोनी जाय आपैसी, गेली देह अहंता तैसी अविद्ये स्व. सूर्योदय होण्याबरोबर रात्र जशी आपोआप नाहीशी होते, तसा आत्मस्वरूपाचा लाभ झाल्यावर ज्यांचा देहादी विषयक अभिमान अज्ञानासह नाहीसा होतो. पै आयुष्या हिना जीवाते, शरीर सांडी जेवी अवचिते, तेवी निदसुरे द्वैते सांडिले जे. आयुष्यहीन जीवास ज्याप्रमाणे शरीर अवचित सोडते, त्याप्रमाणे मोह पाडणारे द्वैत ज्यांना सोडून जाते. लोहाचे सांकडे परिसा, न जोडे अंधारू रवी जैसा, द्वैत बुद्धीचा तैसा सदा दुष्काळ जया. अरे, या देहाचा अभिमान धरल्यावर सुखदुःखाकार रूपी जे द्वैत म्हणजे द्वंद्व दृष्टीस पडते, ते ज्यांच्या पुढे सुद्धा येत नाही. स्वप्नीचे राज्य का मरण, नोहे हर्ष शोकासी कारण, उपवढलिया जाण जिया परी. ज्याप्रमाणे जागे झाल्यावर स्वप्नात मिळालेले राज्य अथवा प्राप्त झालेले मरण यांपासून आनंद किंवा दुःख होत नाही, तैसे सुख दुःख रूपी द्वंद्वी जे पुण्य पापी, न घेपी जती सर्पी गरुड जैसे. ज्याप्रमाणे गरुडापुढे सर्प येत नाही, त्याप्रमाणे सुखदुःख रूपी पुण्य व पाप उत्पन्न करणारे जे द्वैत, ते ज्यांना जिंकित नाहीत. आणि अनात्मवर्ग नीर, सांडुनी आत्मरसाचे क्षीर, चरताती जे सविचार राजहंसू. आणि असद्वस्तुरूपी पाणी टाकून विचारी राजहंस ज्याप्रमाणे सद्वस्तुरूप दुधाचे सेवन करीतात. जैसा वर्षोनी भूतळी, आपला रसू अंशू माळी, मागोता आणि रश्मी जाळी बिंबासीची. ज्याप्रमाणे सूर्य पृथ्वीवर पाऊस पाडून तेच पाणी आपल्या किरणद्वारा आपल्या ठिकाणीच शोषण करून घेतो, तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली 12 वाटी, ते एकवटी ती ज्ञानदृष्टी अखंड जे. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचा भ्रम झाल्यामुळे जे ब्रह्म चहूकडे फाकले असते, ते ज्ञानदृष्टी झाल्यावर आपल्या स्वरूपात नेहमी ऐक्य पावते. किंबहुना आत्मयाचा निर्धारी विवेकू जयांचा, बुडाला ओघू गंगेचा सिंधू माझी जैसा. ज्याप्रमाणे गंगेचा ओघ समुद्रास मिळाल्यावर नाहीसा होतो, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचा निर्धार करणारा जो विचार, तोही त्या निर्धारात म्हणजे आत्मस्वरूपात लीन होतो. पै आघवेंची आपुलेपणे, नुरेची जया अभिलाषपणे, जैसे येथुनी परहा जाणे आकाशा नाही. ज्याप्रमाणे आकाशाची व्याप्ती सर्वत्र असल्यामुळे त्याला एका गावाहून दुसरे गावास जाणे शक्य नाही, त्याप्रमाणे सर्वच आपले रूप झाल्यामुळे अमुक एका पदार्थाचा अभिलाष आहे असे त्यास उरत नाही. जैसा अग्नीचा डोंगरू, नेघे कोणी बीज अंकुरू, तैसा मनी जया विकारू उदय जेना. ज्याप्रमाणे अग्नीच्या डोंगरावर कसलेही बी पेरले असता उगवत नाही, त्याप्रमाणे ज्याचे मनात ज्ञानाचा उदय झाला आहे, तेथे कोणतेही विकार उद्भवत नाहीत.
जैसा काढी लिया मंदारा चळू, राहे क्षीराब्धी निश्चळू, तैसा नुठी जयासळू कामोर्मीचा. समुद्रमंथन समयी क्षीरसमुद्रात घातलेला मंदाराचल त्यातून काढून घेतल्यावर तो समुद्र स्थिर झाला. त्याप्रमाणे आत्मप्राप्ती झाल्यामुळे ज्याचे मनात कामवासना उत्पन्न होत नाही. चंद्रमा कळी झाला न दिसे कोडे अंगी ओसावला, तेवी अपेक्षेचा वखळा न पडे जया. ज्याप्रमाणे चंद्र षोडश कलांनी पूर्ण झाल्यावर कोणतेही बाजूने कमी दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मप्राप्ती झाल्यामुळे ज्यांचे मनात कोणतीच इच्छा उत्पन्न होत नाही. हे किती बोलू असांगडे, जेवी परमाणू नुरे वायू पुढे, तैसे विषयाचे नावडे नावची जया. अशा निरुपम गोष्टी तुला किती सांगू. ज्याप्रमाणे वायूच्या पुढे परिमाणू टिकत नाही, त्याप्रमाणे विषयाचे नावही ज्याला आवडत नाही. एवं जे जे कोणी ऐसे, केले ज्ञानाग्नी हुताशे, ते तेथ मिळती जैसे हेमी हेम. अशा प्रकारे हुत भक्षण करणारा जो ज्ञानाग्नी, त्यात ज्यांनी सर्व विषय जाळून टाकले आहेत, ते पुरुष सुवर्णात सुवर्ण मिळाल्याप्रमाणे त्या ठिकाणी प्राप्त होतात. तेथ म्हणी जे कवणे ठाई, ऐसेही पुससी काही, तरी ते पदगा नाही वेंचू जया. त्या ठिकाणी म्हणजे कोठे असे म्हणशील तर, ज्या पदाचा केव्हाही नाश होत नाही, अशी जी परमात्म वस्तू तेथे प्राप्त होतात. दृश्यपणे देखिजे का ज्ञेयत्वे जाणीजे, अमुके ऐसे म्हणिजे ते जे नव्हे. दृश्यत्वाने पाहावे किंवा ज्ञेयत्वाने जाणावे किंवा हे अमुक आहे असे म्हणावे इत्यादी व्यवहार ज्याच्या ठिकाणी होतात, ती वस्तू ब्रह्म नव्हे, त्याला कोणीही दाखवू शकत नाही. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.